महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा हायकोर्टाने नोटीस दिली आहे। विधानसभेमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं यावर याचिकेमध्ये आक्षेप घेण्यात आलाय। निवडणूक आयोगाने 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत। सुनावणीच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। या सुनावणीच्या दरम्यान आंबेडकरांनी युक्तिवाद केलेला आहे। महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला त्यानंतर मुंबई हायकोर्टाने नोटीस दिली आहे। संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानावर आयोगाला नोटीस देण्यात आली। 6 नंतर झालेल्या मतदानाचा स्लिपचा रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे मागितला, तो अद्याप मिळाला नाही। निवडणूक आयोगाने संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे। संध्याकाळी 6 नंतर निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली का, असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळली नाही, असं अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। 2 आठवड्यामध्ये नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत।